श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे भागवत एकादशी आणि संध्याकाळी आपल्याला विड्याच्या पानांचा एक उपाय करायचा आहे. आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा असतात त्या कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सर्व ज्या काही समस्या आहेत, सर्व ज्या काही अडचणी आहेत, तर त्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला विड्याच्या पानाचा एक उपाय करायचा आहे. विड्याचं पान जे असतं तर ते प्रत्येक देवी देवताला विशेष प्रिय असतं. माता लक्ष्मीला विशेष प्रिय असणाऱ्या ह्या विड्याच्या पानाचा एक उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व त्रास, दुःख, दारिद्र्य सर्वच दूर होईल. आता भागवत एकादशी ही जी आहे तर ती ह्या वर्षातील शेवटची एकादशी आहे. उद्या शनिवार आहे आणि त्याचबरोबर उद्या भागवत एकादशी. शनिवारी आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्यामध्ये बघा, आपलं शनी आणि राहू, केतू हे जे काही ग्रह असतात आपल्याला त्रास देत असतात आणि यांच्या शांतीसाठी आपण शनिवारी उपाय करत असतो. तर आता ह्या उपायाने आपल्याला काय होईल तर ते प्रथम मी तुम्हाला सांगते. तर आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांच्या कुंडलीमधील जे काही ग्रह असतात तर ते थोडेफार कुठे ना कुठे रेषेमध्ये नसतात, त्यांची जागा त्यांनी सोडलेली असते. तर ते जे काही ग्रह आहेत तर त्या ग्रहांचा जो काही त्रास आपल्याला होतो, जो ग्रह दोषाचा त्रास आपल्याला होत असतो, तर त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपले ग्रह दोष शांत करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. भागवत एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि शनिवारी आपण हनुमंतरायांची सेवा करत असतो. आता मी हा जो उपाय तुम्हाला सांगत आहे, हा उपाय तुम्ही कोणत्याही महिन्यातील शनिवारी करू शकता बघा. कारण तुम्हाला जर उद्या आता सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला उद्या तर हा उपाय करता येणार नाही, पण कोणत्याही महिन्यातील शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर हनुमंतरायांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. हनुमंतराय जे आहेत म्हणजेच मारुती राया जे आहेत तर ते या कलियुगामध्ये एकमेव चिरंजीव दैवत आहेत. तर त्यामुळेच त्यांची सेवा करणं हे आपलं विशेष कर्तव्य आहे आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात तर त्या त्यांच्या सेवेने किंवा त्यांच्या पूजनाने खूप लवकर पूर्ण होत असतात. आता उपाय काय करायचा आहे ते बघूया. या उपायासाठी तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहे. आता विड्याचं पान नसेल तर पूजेच्या ठिकाणी गेलात तुम्ही, ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला विड्याचं पान मिळून जाईल. असेल तुमच्याकडे तर ते ऑलरेडी तुमच्याकडे असलेलं विड्याचं पान सुद्धा तुम्ही यूज करू शकता. हे विड्याचं पान प्रथम तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे 5 लवंग आणि 5 वेलची तुम्हाला लागणार आहे आणि थोडासा शेंदूर. आता शेंदूर नसेल तर कुंकू घ्या. आता शेंदूर शक्यतो करून घेण्याचाच प्रयत्न करा. शेंदूर घेतल्यामुळे आपला हा उपाय खूप प्रभावी होणार आहे. तर शेंदुराच्या साहाय्याने आपल्याला त्या विड्याच्या पानावरती राम लिहायचं आहे. आता शेंदूर नसेल तर मग कुंकवाच्या साहाय्याने तुम्ही राम लिहा. तर कुंकवाच्या साहाय्याने लिहित असताना त्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे आणि तुमच्या बोटाच्या साहाय्याने लिहा किंवा काडीच्या साहाय्याने तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती राम लिहायचं आहे. राम लिहिल्यानंतर जे 5-5 लवंग आणि वेलची आपण घेतलेल्या आहेत तर त्या तुटलेल्या, फुटलेल्या, किडलेल्या वगैरे अशा अजिबात नकोत. अखंड फुलवाल्या लवंग घ्यायच्या आहेत आणि वेलची सुद्धा छान व्यवस्थितपणे आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला ह्या लवंग आणि वेलची त्या पानावरती ठेवायच्या आहेत. पानावरती ठेवल्यानंतर तुम्हाला याचा एक विडा तयार करायचा आहे. ज्या प्रकारे विडा आपल्याला एखाद्या दुकानावरती मिळतो बघा, तर त्या प्रकारे याला छान व्यवस्थितपणे विड्याचा आकार तुम्हाला द्यायचा आहे आणि हा जो विडा तयार झालेला आहे तर हा विडा तुम्हाला हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणांजवळ अर्पण करायचा आहे आणि तिथे हनुमान चालिसाचं तुम्हाला पठण करायचं आहे. 3 वेळेस करा किंवा 1 वेळेस करा, पण हनुमान चालिसाचं आपल्याला पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. नक्की आवर्जून करून बघा. नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. मी तुम्हाला परत सांगते, तुम्हाला जर आता हा उपाय करायला नाही जमलं तर कोणत्याही महिन्यातील तुम्ही शनिवारी करून बघा. तुम्हाला नक्की अनुभव येईल की हनुमंतराय हे किती पटकन आपली इच्छा असतात तर ते खूप पटकन पूर्ण करत असतात. हा उपाय करत असताना मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला हनुमंतरायांना सांगायची आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहे, तुमच्या कामामध्ये असू द्या, इतर कोणत्या ठिकाणी असू द्या, तर त्या सर्व अडचणी तुम्हाला हनुमंतरायांना सांगायच्या आहे.
आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. करून तर बघा, अनुभव येईल, नक्कीच येईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.